देवी, मला ठाऊक आहे की तुमच्याकडे माझ्या प्रश्नाचे उत्तर आहे, हो ना? हो, मला हे ठाऊक आहे. मग देवी, तुम्ही मला या प्रश्नाचं उत्तर देऊ शकाल? याने माझं समाधान होईल, माझ्या मनाला स्वस्थता लाभेल. काय झाले देवी? तुमचे असे मौन का? तुम्ही असे अचानक शांत का झालात? म्हाळसा, खरं तर तुम्ही हे श्री खंडेरायांना विचारलं असतं तर. देवी, तुमच्याशी बोलून माझं मन हलकं होईल असं मला वाटलं होतं, म्हणून ओघात मी तुम्हाला सांगितलं. म्हाळसा, खरं तर मी सारं काही तुम्हाला ह्या क्षणी सांगू शकेन, परंतु तसं करणं ह्या शिवलीलेत हस्तक्षेप ठरेल आणि तो मी करणं योग्य नव्हे. देवी, तुम्ही माझ्या शंकेचं समाधान नाही करू शकणार? तसं नाही म्हाळसा, परंतु हे सारं एकमेकांशी जोडलं गेलं आहे. पण मी केवळ माझ्याबद्दल विचारणा करत नाहीये देवी. म्हाळसा, मी तुम्हाला ह्यात सहाय्य करू शकणार नाही, परंतु मी तुम्हाला एक सांगू शकेन. काय देवी? ज्या गंगादेवींच्या अवतरणाचं हे आख्यान आहे, त्यांचा आणि तुमचा देखील ऋणानुबंध होता, आणि त्यांचं पुन्हा अवतरण झालं तेव्हा तुम्ही देखील त्याच कैलासात होता. येते मी. म्हाळसा, लक्ष्मी देवी तुला भेटायला आल्या होत्या याची मला कल्पना नव्हती. मला त्यांना भेटायचं होतं म्हणून मी त्यांना निरोप पाठवला होता. काही महत्त्वाचे बोलायचे होते का? मला काही शंका होत्या, त्या त्यांना विचारायच्या होत्या. म्हणजे तू त्यांना इथे भेटायला बोलवलं होतंस ते त्यांचं सहाय्य घ्यायला? नारायण नारायण, माझे आराध्य तर ध्यानमग्न आहेत. आता काय करावे? आज त्यांची भेट न घेता जावे लागणार की काय? माता देखील कुठे दिसत नाहीत. काय करावे? मुनिवर, प्रणाम प्रभू. आज न भेटताच निघाला होतात. नारायण नारायण, प्रभू आपण ध्यानमग्न होतात म्हणून मी निघालो होतो, आणि माता लक्ष्मीही कुठे दिसल्या नाहीत. त्या श्री म्हाळसा देवींना भेटायला गेल्या आहेत. श्री म्हाळसा देवींना? आणि तेही आत्ता यावेळी? तसंच काही महत्वाचं कार्य असेल नाही का? नारायण नारायण, नक्कीच आख्यानात घडलेल्या गोष्टींबद्दल त्यांना विचारायचे असावे. हो ना प्रभू? लक्ष्मी देवी म्हाळसा देवींना काही सांगणार नाहीत ना, याचा मी विचार करत होतो. पण मुनिवर, तुम्ही अजूनही गडावरच आहात हे माहित नव्हते. मी आपलेच दर्शन घ्यायला आलो होतो. या आख्यानाचा हेतू काय आहे हे तुम्हाला चांगलेच ठाऊक आहे, पण मला तुम्हाला असे सांगायचे आहे
की त्याबद्दल तुम्हाला कोणी विचारणा केली तर त्यांना सहाय्य होईल असं काही बोलू नका. नारायण नारायण, असे कसे होईल प्रभू? नाही, याआधी तुमच्याकडून अनाहूतपणे तसं सांगितलं गेलं होतं. तुमच्या नकळत नको ते शब्द बाहेर पडले आणि पुढे. नारायण नारायण, प्रभू माझ्याकडून आता असे होणार नाही. मी त्यासाठी प्रयत्नशील राहीन. उत्तम. मुनिवर तुम्ही? माते, मी आपले आणि प्रभूंचे दर्शन घ्यायला आलो होतो. प्रभूंचे दर्शन झाले, परंतु आपण श्री म्हाळसा देवींना भेटायला गेला आहात असे कळले. हो, त्यांना अत्यंत महत्वाचं बोलायचं होतं. माते, आणि ते कशाबद्दल आहे हे जर का मी आपल्याला विचारले तर आपणाला राग नाही ना येणार? नाही म्हणजे माझी उत्सुकता ताणली गेली आहे. खरं तर तिथे काय घडलं हे जाणून घ्यायची उत्सुकता मलाही आहे. कारण म्हाळसा देवींना त्यांच्या गतजन्माबद्दलच विचारायचं असावं. किंवा आख्यानातल्या एखाद्या शंकेबद्दल. हो, त्यांना त्याबद्दलच विचारायचं होतं. त्यांना प्रश्न पडला होता की ह्या आख्यानाचं नेमकं प्रयोजन काय आहे. ते तर आधीच कळलं आहे. प्रयोजन केवळ एकच आहे. हो, परंतु त्यांना हे जाणून घ्यायचं होतं की त्यांचा आणि देवी गंगा ह्यांचा नेमका संबंध काय आहे. ज्यावेळी हे सारं घडत होतं तेव्हा त्या नेमक्या कुठे होत्या. नारायण नारायण. मग तुम्ही त्यांना काय सांगितलं? मी त्यांना सत्य सांगितलं, परंतु पूर्ण नाही. म्हणजे मी त्यांना केवळ इतकंच सांगितलं की त्यांचा आणि देवी गंगा ह्यांचा संबंध होता आणि त्यांचं अवतरण झालं तेव्हा त्या कैलासातच होत्या. नारायण नारायण. प्रभू, आता मला आज्ञा असावी. मुनिवर, मी तुम्हाला काय सांगितलं आहे ते ध्यानात असू दे. हो हो प्रभू, येतो मी. नारायण नारायण. देवी, मला असं वाटतं की तुम्ही जे त्यांना सांगितलं ते त्यांना कळणं आवश्यकच होतं. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं. त्यांनी जर मला काही विचारलं तर मी त्यांच्यापासून काही लपवून ठेवू शकणार नाही. परंतु तरीही मला तुमचं बोलणं आठवलं आणि त्यांना माझ्याकडून इतकीच माहिती मिळू शकली, विशेष नाही. कशाचे सहाय्य कसे होईल कोणी सांगावे? हे श्री महादेव, आपण माझ्याशी विवाह कराल? आपल्या हृदयात सतीचे जे स्थान आहे ते स्थान माझ्या हृदयात आपले आहे. माझी अर्धांगिनी म्हणून सती शिवाय मी कोणाचाही विचार करू शकत नाही. सती पुनर्जन्म घेईल. मी पुन्हा सतीशीच विवाह करेन. गंगा देवींचा महादेवांवर जीव होता, त्यात काय चुकलं त्यांचं?
कुणाला त्यांचं वागणं चुकीचं वाटत बी असं, पर मला नाही तसं वाटत. कवा कवा असं वाटतं का जसं माझा जीव आहे देवांवर, माझं जगणं माझं मरणं समद त्यांच्याशी जुडलं गेलं आहे ते, तसाच गंगादेवींचं बी असल. ए बानू, बा तू कवा आलास र? अगं आता चालू. ती झोपली नाहीस वय अजून? नाही. कसला विचार चाललाय तुझ्या डोसक्यात? कुठं काय? अगं बा आहे म्या तुझा, मला सांगणार नाहीस वय? अगं सांग की, काय झालं हाय? बार आख्याना जवादरनं गंगादेवींचा इशय निघाला आहे, तेव्हादरनं माझं मनच थाऱ्यावर नाही बघ. ए बानू, अगं काय झालं हाय? तुला कोण काय बोललं का? म्हणजे मगाशी म्या बोललो तुला, म्हणजे समजे जण बोलले, पण ते तू मनाला लावून घेऊ नगस. अगं सोडती. अरे वय रे बा, पर मनात राहून राहून त्यांचाच विचार येतो या बघ. मला असं वाटतं का त्यांचं काय बी चुकलं नाही जे झालं त्यामध्ये. अगं वय असल असल नाही बा, तसंच हाय. माझं मन मला सांगतंय. आणि का कुणास ठाऊक त्यांचा इशय निघाला ना, का मला असं वाटतंय का ह्या बी देवांवर प्रेम केलंच की. मग राहून राहून असं वाटतं का मला बी समजे असंच बोलत असत्याल होय. अगं तू त्याचा विचार नको करूस आता. बा तुला एक विचारू कर, माझा आणि त्यांचा काय बाय संबंध असेल होय? का आता ते म्या कसं सांगणार ग? पर एक हाय बघ, तुझं देवांवर प्रेम होत, देवासंग तुझं लगीन बी झालं, पर गंगा देवी त्यांचं कुठं झालं असं? त्या तर स्वर्गामध्ये गेल्या की. वय र, पर त्या तरी काय करणार? लय एकल्या पडल्या असतील त्या. हा आता असं रागवून जायला नग होतं त्यांनी, पर आता तसं झालं. अगं होय असेल. बार मला हे समजून घ्यायचं आहे बघ आता. वय अगं पण आता कोणच नाही विचारायचं. हे नाही ठाव मला, पर हे समज मला विचारायचंच आहे बघ. आणि जो पतूर मी विचारत नाही तो पतूर माझं मन शांत होणार नाही. ए बानू. काय रे बा? अरे आता बोल की. तू महाराजांनी समज विचार, जे जे हाय ना ते समज सांगताल बघ तुला. नारायण नारायण, माझ्या आराध्यांनी मला आजच असे का सांगितले असावे? याआधी माझ्याकडून अनाहूतपणे नको ते सांगितले गेले असेलही, पण मी ते मुद्दाम का करेन? तरी देखील मी आता कोणालाही सहाय्य होईल असे सांगणार नाही. आता कोणीही मला त्यासाठी बोलवू नये म्हणजे झाले. महाराज, मला तुम्हाला भेटायचं आहे. तुम्ही मला भेटायऐवजी मी हा तुमचा धावा करते आहे. महाराज मला दर्शन द्याजी. नारायण नारायण, आता हे काय नवीन? ही एखादी नवीन समस्या तर नसेल? बानू माझा धावा का करते आहे? मला तिला भेटायला जावेच लागणार, तर काय करावे?
माझ्या मनात आलेल्या शंका मी लक्ष्मीदेवींशी बोलले. त्यांनी माझं समाधान झालं. याचा अर्थ असा होत नाही की सहाय्यासाठी मी त्यांना भेटले. म्हाळसा, लक्ष्मी देवीशी बोलण्याने तुला समाधान मिळतं, तुझं मन हलकं होतं, हे मला मान्य आहे. पण याआधी आख्यानात झालेल्या प्रश्नांवर तू माझ्याशी चर्चा केली होतीस. मी नाही कुठे म्हणते आहे, ते खरंच आहे. मी केवळ माझ्या मनातल्या शंकांचं निरसन व्हावं म्हणून त्यांना भेटले नव्हते. आम्ही भेटलो, अनाहूतपणे विषय निघाला आणि मी माझ्या मनातलं सारं काही बोलून गेले. त्यावेळी मला त्यांनी हे देखील सांगितले की तुम्ही हे सारं श्री खंडेरायांशी बोललात तर तुमचं समाधान होईल. पण का कोणास ठाऊक मला तसं करावंसं नाही वाटलं. का? माहित नाही, पण नाही वाटलं मला. असो, लक्ष्मी देवीशी बोलून तुला पडलेले प्रश्न, तुझ्या मनातील शंका दूर झाल्या असतील, होय ना? हो, त्यांनी मला काही नव्या गोष्टी सांगितल्या ज्याने मला आनंद झाला. त्या कोणत्या? मी त्यांना विचारले की देवी गंगा आणि देवी पार्वती यांचा काय संबंध होता हे मला कळले. पण मला हे कळले नव्हते की माझा आणि त्यांचा काय संबंध होता. आणि काय म्हणाल्या त्या? त्यांनी मला सांगितले की देवी गंगा आणि माझा देखील ऋणानुबंध होता. त्या असं म्हणाल्या? हो, खरं तर मला सांगून त्यांना शिवलीलेत हस्तक्षेप करायचा नव्हता, म्हणून त्यांनी मला सारं काही सांगितलं नाही. केवळ इतकंच सांगितलं आणि काय? आणि त्यांनी मला सांगितले की देवी गंगा जेव्हा पृथ्वीवर अवतरल्या तेव्हा मी देखील कैलासातच होते. म्हाळसा, त्यांनी तुला काही आठवलं का? नाही, पण आख्यानात ते सारं शोधण्याची उत्सुकता लागली आहे. ह्याचा अर्थ सत्य कळण्यासाठी तू लक्ष्मी देवींचं सहाय्य घेतलंस. खरं तर नाही, आणि जरी सहाय्य झाले असले तरी त्यात काही चुकीचे आहे असे मला वाटत नाही. कारण बानूलाही सत्य कळण्यासाठी तुम्ही सहाय्य केलेच होते. म्हाळसा, ती गोष्ट निराळी होती. असं कसं म्हणता आहात तुम्ही? त्यावेळी तिला सहाय्य झालेच होते, आणि आता तिला सहाय्य कोणी करत नसेल हे कशावरून? तुला नेमकं काय म्हणायचंय? काही नाही, मला केवळ इतकंच म्हणायचं आहे की लक्ष्मी देवीशी बोलून मला जसं काही कळलं आहे तसं बानूलाही कोणाचं तरी सहाय्य होत असेल. मला तरी असं वाटत नाही की असं काही होत असावं. पण मला तसं वाटतं आहे.